नमस्कार मित्रांनो, कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर मी डॉक्टर गणेश वाघमारे आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, सर्वच फळं हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात, पण सर्वात चांगलं फळ जर कुठलं असेल तर ते म्हणजे केळी. कारण केळी ही सहजरित्या कुठेही आणि कधीही अवेलेबल असते. विशेषतः केळी स्वस्त असतात आणि सर्वांना परवडण्यासारखे सुद्धा असतात. सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे केळीमध्ये भरपूर प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात. केळीमध्ये व्हिटॅमिन B6, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन C जे असतं ते मुबलक प्रमाणामध्ये असतं. केळीमध्ये नॅचरल प्रीबायोटिक असल्यानं ज्या लोकांना पचनाचे विकार आहे त्यांच्यासाठी केळी जी असते ते अत्यंत उपयुक्त असते. केळीमध्ये लो फॅट असतात आणि हे लो फॅट जे असतात तर तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न करण्याचे काम करतात. तसेच तुमच्या रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल जे आहे ते कमी करण्याचं काम करते. आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार तुम्ही केळाला वजन वाढीसाठी वापरू शकता, तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. सकाळी काही खाण्यापूर्वी जर केळ्याच्या चक्तावर थोडीशी मिऱ्याची पूड टाकून जर आपण खाल्ली तर काही दिवसात तुम्ही सहजरित्या वजन कमी करू शकतात. तसंच तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केळी खात राहिलात तर तुमचं वजन हे तुम्हाला काही दिवसात वाढलेलं दिसेल. मित्रांनो, केळी ही सूर्यास्तानंतर कधीही खायची नसतात असं आयुर्वेद शास्त्र सांगतं, म्हणून केळी सूर्यास्तानंतर खाऊ नका. बऱ्याच वेळेला आपण केळी खाल्ल्यानंतर चिलके जे असतात केळ्याचे ते फेकून देतो, पण या चिलक्यांना असणारा जो गर असतो तो खूपच महत्त्वाचा असतो. कारण केळी खाण्यापेक्षा कितीतरी पट मुबलक प्रमाणामध्ये यामध्ये कॅल्शियम असतं, म्हणून हे जे छिलके असतात तर कधीही त्याला खाण्याचं सोडू नका. मित्रांनो, हिरव्या केळ्यांची भाजी करून खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. केळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं, ज्यामुळे हृदयाचं जे काम आहे अतिशय सुधारायला मदत होते. तसेच हृदयाला एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळतं. केळीमध्ये फायबरसह सुक्रोज, फ्रुक्टोज, ग्लुकोज इत्यादी शरीराला आवश्यक असे ऊर्जा पुरवणारे घटक असतात, ज्यामुळे तुमचे स्नायू जे असतात त्यांच्या हालचालीनं मदत होते व तुम्हाला जर पायाला गोळे येण्याची तक्रार असेल तर ती काही दिवसात कमी होते. केळीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमायनो ॲसिड असतं, ज्यामुळं सेरोटोनिन या हार्मोनची लेवल जी असतं ती वाढते. सेरोटोनिन वाढल्यानं तुमच्यामध्ये असणाऱ्या नैराश्याची भावना कमी होते व तुमच्या मेंदूला शांतता मिळते. ज्या लोकांना डिप्रेशनची समस्या आहे अशा लोकांसाठी केळी ही फारच उपयुक्त आहे. चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.